मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला नाही, असं सांगत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महिलांसाठी सुरू केलेली ई-पिंक रिक्षा योजना आता सर्व जिल्ह्यात सुरू केली जाईल, अशी घोषणा त्यांनी विधानसभेत केली. यापूर्वीच्या निर्णयानुसार राज्याच्या 17 शहरांमध्ये 10,000 गुलाबी ई-रिक्षा मंजूर करण्यात आल्या होत्या. आता या योजनेचा विस्तार करून ती सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल, असं ते म्हणाले. अर्थसंकल्पावर विरोधकांनी घेतलेल्या विविध आक्षेपांना पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून उद्योग गुजरातला पळवून नेल्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे. वाढवण बंदराचा 77,000 कोटींचा प्रकल्प केंद्राने महाराष्ट्रात आणला आहे. थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, असं ते म्हणाले. जयंत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की जयंत पाटलांना माझ्यावर टीका करताना विंदा करंदीकर यांची कविता आठवली. त्यामुळे त्यांना उत्तर देताना मलाही त्यांची कविता सभागृहाला सांगायचा मोह आवरत नाही. पवार यांनी विंदा करंदीकर यांची एवढं लक्षात ठेवा ही कविता वाचून दाखवली. त्याच्या पहिल्या 2 ओळी अशा होत्या: उंचीन आपुली वाढते, फारशी वाटू न हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. जयंत पाटील यांनी सांगलीत केलेल्या चांगल्या कामाचे अनुकरण राज्य सरकार करत आहे, असं सांगून पवार म्हणाले की आता राज्यात सगळीकडे सांगलीच्या धर्तीवर आदर्श शाळा, अंगणवाड्या उभ्या राहतील. अर्थसंकल्पातील तरतुदींचे समर्थन करून गेल्या 2 वर्षात 40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिले आहेत. सरकार बळीराजाच्या पाठीशी आहे. कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येचा विचार करू नका, ही कळकळीची विनंती आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. कोयना आणि उजनी धरणांच्या धरणग्रस्तांना जमिनी देताना काही नागरिकांना त्यांच्या जमिनी धरण क्षेत्रात गेलेल्या नसतानाही भरपाईपोटी जमिनी दिल्या गेल्या आहेत आणि पुनर्वसनाला पात्र नसतानाही दिलेल्या जमिनींसंदर्भात 2 महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत जाहीर केले. पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी कोयना आणि उजनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनींवर हस्तांतर बंदी असा शेरा मारला आहे का, याबद्दलचा प्रश्न तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. उजनीच्या संदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश तसेच विभागीय आयुक्तांच्या सूचना या सर्व निर्देशांनुसार सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कार्यवाही सुरू आहे, असे पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले. जमीन वाटपाच्या 313 प्रकरणांमध्ये चौकशी पूर्ण होईपर्यंत हस्तांतर न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. नेरूळ सीवूड्स नवी मुंबई येथील DPS तलावाजवळ फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असून 2 महिन्यात समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि तो विधानसभेच्या पटलावर येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले. 4 फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचेही स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यूचा विषय आमदार चेतन तुपे, सरोज अहिरे, रोहित पवार आदींनी तारांकित प्रश्नांच्या आधारे उपस्थित केला. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर देताना सविस्तर उत्तर दिले आणि सदस्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. एकूण 12 फ्लेमिंगोपैकी 6 पक्षी मरण पावले आणि 6 जखमी अवस्थेत उपचारांसाठी नेण्यात आले. त्यापैकी 4 पक्ष्यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने उद्भवल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले आहे. 2 पक्ष्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले असल्याने पोस्टमॉर्टम शक्य नव्हते, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. इराणसह मध्य पूर्व आशियातून हे पक्षी स्थलांतर करून हजारो किलोमीटर प्रवास करून भारतात येतात, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्या विभागातील पाणी गुलाबी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे, पण पाण्यातले घटक किंवा त्यांचा फ्लेमिंगोवर प्रतिकूल परिणाम झाला किंवा कसे हे समजून येत नाही. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या समितीचीही मदत घेतली आहे. प्रखर दिवे तसेच दिशादर्शक फलकांवर दिव्यांचा प्रकाश पडल्याने फ्लेमिंगो या फलकांना आपटले का, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. DPS तळ्याशेजारी 2 रस्त्यांवर सध्या असलेल्या LED दिव्यांऐवजी 30 ते 45 अंश प्रकाशझोताचा कोन असलेले कमी दाबाचे सोडियम दिवे तसेच पिवळ्या रंगाचे LED बसवण्याची कार्यवाही केली जात आहे. या संदर्भातील शिफारसी नवी मुंबईचे आयुक्त तसेच सिडकोलाही कळवण्यात आल्याचंही वनमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
ठाण्यामधील तसेच राज्यात सर्व ठिकाणी केल्या जाणाऱ्या रहिवाशांच्या फसवणुकीसंदर्भात सरकारने व्यापक धोरण तयार करावे, अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली. आमदार आशिष शेलार यांनी मुंबईमध्ये विशेषतः त्यांच्या मतदारसंघातील वांद्र्यामध्ये अकृषी कराचा बोजा दरवर्षी नागरिकांवर बसवला जातो याकडे सरकारचे लक्ष माहितीच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत वेधले. आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी माहितीच्या मुद्द्याद्वारे केली आणि सरकारचे लक्ष या विषयाकडे वेधले. रिक्षाचालकांचे आंदोलन पुण्यात सुरू असून रिक्षाचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास विलंब झाल्यास दर दिवसाला 50 रुपये दंड लावला जात आहे. हा अन्याय आहे, असे मत व्यक्त करून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हा अन्याय दूर करण्याची मागणी माहितीच्या मुद्द्याद्वारे केली. विधान परिषदेच्या विशेष बैठकीचे कामकाज शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरू झाले. कामकाजाची सुरुवात लक्षवेधी सूचनांनी करण्यात आली. सदस्य जयंत आसगावकर यांनी सरकारने 15 मार्च 2024 रोजी 150 विद्यार्थी संख्येला मुख्याध्यापक पद पात्र हा नवीन आदेश काढण्यात आला असून पटसंख्या जर कमी झाली तर शाळा मुख्याध्यापकांपासून वंचित राहते, अशी लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की आधी प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक देण्यासाठी 150 विद्यार्थी संख्या तर माध्यमिक शाळेसाठी 100 विद्यार्थी ही मर्यादा ठेवली होती, परंतु दोन्ही ठिकाणी एक समान व्हावे यासाठी ही संख्या 150 करण्यात आली आहे. मात्र काही शाळांमध्ये फक्त 8वी ते 10वी असे 3च वर्ग असतात. त्यांची अडचण निर्माण झाली असून त्यांनी याविषयीची माहिती शिक्षण आयुक्तांकडे दिली आहे. आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर 1 महिन्याच्या आत यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. तसेच ही अट शिथिल करून पुन्हा पूर्वीप्रमाणे विद्यार्थी संख्यांचा निकष ठेवावा की एकूण वर्गांचा, यावरही विचार सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सदस्य सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे अनेक अतिमहत्त्वाच्या जबाबदाऱ्या असताना त्या गांभीर्यपूर्वक पार न पाडल्या जाणे, तसेच भारत नेट प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे ऑप्टिकल केबल टाकण्याची जबाबदारी असताना अद्यापही राज्यातील 37% ग्रामपंचायतींना राऊटर न पुरवण्यात येणे, तसेच 12% ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम अपूर्ण असल्याची लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना मंत्री डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले की लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत शासनाच्या आपले सरकार पोर्टलकरिता 38 विभागाच्या 65 सेवा अधिसूचित करणे अपेक्षित आहे, परंतु अद्याप केवळ 45 सेवा अधिसूचित केल्या असून ज्या विभागांनी आपल्या सेवा अधिसूचित केल्या नसतील त्यांच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन समज देण्यात येईल, तसेच 8 दिवसात किंवा अधिवेशन काळात कराव्यात, या सूचना देण्यात येतील. सदस्य राजेश राठोड यांनी राज्यातील तूर बाजारभावाने खरेदी करण्याबाबत तारांकित प्रश्न मांडला. त्याला उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की किमान आधारभूत किंमत आणि बाजारभाव यात अंतर असल्यास तो फरक शेतकऱ्यांना देण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात येईल. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळतील याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच आधारभूत किंमत आणि बाजारभाव यांमधील भाव देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, अशी घोषणाही यावेळी केली. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचा सन 2022-23 या वर्षाचा 18वा वार्षिक अहवाल, तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांचा सन 2022-23 या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर संबंधित मंत्र्यांनी ठेवला. मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मर्यादित यांचा सन 2015-2016 ते सन 2018-2019 या वर्षांचे अनुक्रमे 44वा, 45वा, 46वा व 47वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवला. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असणे या विषयावरील अशोक उर्फ भाई जगताप यांनी नियम 101 अन्वये उपस्थित केलेली लक्षवेधी सूचना क्रमांक 121 वरील चर्चेच्या वेळी दिनांक 19 जुलै 2023 रोजी दिलेल्या आश्वासन क्रमांक 34 व 35 नुसार अधिक माहिती संबंधित मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा सन 2019-2020 या वर्षाचा वार्षिक हिशेब, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे सन 2024-2025चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आणि सन 2023-2024 या वर्षाचे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक संबंधित मंत्र्यांनी मांडले. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा सन 2020-2021 व सन 2021-2022 या वर्षांचा अनुक्रमे 28वा आणि 29वा अहवाल, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचा सन 2018-2019 या वर्षाचा वार्षिक अहवाल आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा सन 2022-2023 वर्षाचा 48वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर संबंधित मंत्र्यांनी ठेवला. दौलताबाद शहरातील किल्ल्यावर असलेल्या भारतमातेच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी पुरातत्व विभागाने घातलेली बंदी उठवण्याची सूचना नियम 93 अन्वये अंबादास दानवे यांनी केली. यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मंदिरात पूजेवर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तर मंदिरात एक स्वयंघोषित पुजारी असून तो तंबाखू खाऊन मंदिर परिसर अस्वच्छ करत असल्याची तक्रार एका व्यक्तीने केली होती. तसेच मंदिरात गैरपद्धतीने दानपेटी ठेवल्याचीही तक्रार आली होती. मंदिरातील संबंधित पुजारी आणि दानपेटी हटवण्यात आली आहे. मात्र मंदिरात पूजा बंद केल्याची चुकीची माहिती समाजमाध्यमातून जाहीर करण्यात येत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावर सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील गडकिल्ल्यांवर असलेल्या मंदिरावर दिवाबत्ती तसेच साफसफाई होत असून त्याबाबत माणसांची नियुक्ती करता येईल का, असा प्रश्न मंत्र्यांना केला. यावर उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारने सूचित केलेल्या संरक्षित जागांविषयी पत्रव्यवहार करावा लागेल, परंतु राज्याच्या अखत्यारीत असलेल्या संरक्षित जागांची यादी सभापतींना पाठवून त्याविषयी तातडीने निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.